गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतं या नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड हे जया सागरचं गाजतं या नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। मीनाक्षी ए माऊ इकडे ये। काय तुमचं असतं सारखं काय माहिती, इकडून तिकडून आला की सारखं नुसतं मीनाक्षी इकडे ये ही तिकडे जा। बोलायचंय तुझ्याशी आणि ही काय सारख्या पोरावानी, पोरांना आणलंय का तुला? तुमच्यापेक्षा बारकी ना मी, माझ्यापेक्षा आहे पण ती आपल्या पोरांसाठी आणलंय आपण का तुला तुमच्यापेक्षा आणलंय? बारकी आहे ना। खातीस त्यांचं त्यांना राहू दे की, खायचंय का? नको मला खातोच नकोच खायला, ही ढेरी बघा कुठं चालली आहे। असं बी आहे का आणखी? मग काय बरं मला काय म्हणायचंय, काय झालंय मधून अधून माझ्याकडून त्या अर्जुन दादानी सागरनं बऱ्याच वेळा पैसे दिले, बर मग आता ते काहीतरी करून तुला काय आयडिया आहे का? ती पाठीमाग वडापावचा गाडा टाकला, टपरी टाकली बघ, ती तर अतिक्रमण मध्ये त्यांची उचलली, हा त्यावेळेस बी त्यांना पैसे दिले, आणखी बऱ्याच वेळा असंच काय छोटं मोठं धंदा करतो म्हणून बऱ्याच वेळा नेल्यात त्यांनी पैसे, हा पण पैसे काय द्यायचं नाव द्यायला। का बरं तुम्ही मागितलं नाहीत वय? मागितलं की म्हणतात तुमच्यासाठी राव ते रात्रून दिवस पळालोय प्रचाराला। आता प्रचाराला काय फुकट पडल्यात का मग? आहे बरोबर, पण आता कसं आहे आपल्यासाठीच काम केलंय त्यांनी, त्यांना तसं म्हणलं की ती तसं म्हणते, ती कसं काय करायचं मग? आम्ही रात्रदिवस तुमच्या वडापाववारी नुसत्या चहावारी कामं केली, काय फुकट गेल्यात वय त्यांना मग चहावाले वडापाववाले? उमरा जिजावला गावातल्या लोकांचा ह्याला पहिले मध्या सरपंचाला मध्या सरपंचाला मध्या म्हणून सगळी सांगतात ना, ती त्यांनी केलंय बरोबर आहे, पण आता कसं झालंय कसं तरी करून त्यांच्याकडून पैसे उकळलंच पाहिजे। अगो बया, मग हितनं माग तुमचं नाव सांगून माझ्याकडून पैसे नेलेत त्यांनी, ते तुम्हाला पोच झालं का नाही? मग म्हणजे तुझ्याकडून पैसे नेल्यात होय त्यांनी? नेलेत की 5,000 एकदा नेलं, एकदा 10,000 नेलं, तर एकदा 7,000 नेलं, तर आपल्या हिशोबाच्या वहीत मांडून ठेवलं की मी। अरला का फोन तरी करायचा मला देताना पैसे? आता तुमचं नाव सांगितलं मी कशाला ही करते फोन तुम्हाला? अवघड आहे भाऊ आता आवड आहे म्हणजे काय? आणि ते माग आपले 50-50 कोंबड्या नेलेल्या, हो ती वेगळंच आहे की, आणि त्याचे पण पैसे त्यांच्याकडून घ्यायचे। आता नाही होऊन पडले तर ती, पण आपल्याला चांगली गॅरंटी की त्यांनी चोरले होते ते। बरं आता मग काय? थांबा तुम्ही, तर त्यांच्याकडून कसं पैसे घ्यायचे ना, सरपंच बाई बघा, तर मी सांगते तसं करायचं, फक्त मी करेल मारल्यासारखं आणि तुम्ही करायचं रडल्यासारखं। म्हणजे ती बघते आता मी, जेव्हा तुम्हाला सांगेल ना तेव्हा सांगेल, तेव्हा ध्यानात ठेवायचं, मी मारल्यासारखं करणार आहे तुम्ही रडल्यासारखं करायचं। बर तू म्हणशील तसं। माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे आता त्यांच्याकडून पैसे कसं वसूल करायचं। आता तुझ्या डाव्या हाताचा खेळ म्हणजे माझ्या काय अंगलट येऊ नाही म्हणजे? बरं नाही येत तुमच्या काय अंगलट। मग मला एक गोष्ट सांगा तुम्ही, आता हुरडा फुकी भेटतील कुठं आपल्याला नक्की? आता ही हुरडफुकी ना, आता मार्गशीर्ष महिना आहे म्हणजे ही नक्कीच मसोबापाशी नसणार आहे, असली तर असमाय सोनेजरापाशी निवत कोण दाखवा येते का बघणार, आणि जी मटणाचं असलं की ते बसोबापाशी कुणाची जत्रा येते का, कुणाचं काय येते का, ह्याच्यावर टपून असतात, अशीच जगतात ती। बर आता मी काय सांगते ते ऐका, आपण आता त्यांच्या दोघांकडे जाऊ। बर तिथं गेल्यावर ना तुम्ही फक्त त्यांना म्हणायचं एवढंच, तुम्ही आजपासून माझ्या शेतातलं मुकदम फक्त गड्यांकडून काम करून घ्यायचं। घेतील का करून ती? घेताल का नाही घेताल नंतरचा प्रश्न नाही, तिथनं पुढे मी काय खेळ खेळते ना ती मग तुम्ही बघा। सहजासहजी ते आपल्या ह्याच्यात येतील म्हणून नाही मला वाटत, लय लय मूर्ची येतील ती किती बी मूर्ती असू द्या, त्यांच्यापेक्षा 10 पटीने आपण उन्हाळा पावसाळा खाल्ले तर
का त्यांच्यापेक्षा बारकच होत आहे अजून पण? नाही बरोबर, पण बघू आता तुझ्या डोक्याने बघ कसं असेल. तुला आहे का डोकं पण? मी हाय म्हणून तर तुमचा संसार टिकला, एवढं मात्र नाहीतर खरं आहे. आतापर्यंत असं तो आल्या गेल्यासारखा तो आल्यापासून लक्ष्मी आमच्या घरात पाणी भरायला लागली या. लागले का नाही? लागली लागली. एवढं तर मान्य आहे ना? आणि मग होय मी बाई. सांगते तसं करायचं. तू म्हणशील तसं हा, नंतर झालं. तुम्ही तेवढं तिथं गेल्यावर बोलायचं त्यांना, आणि मी घरते त्यांचं घराकडून काम करून घेते. बरं चालतंय, चल आवर तुझं. आवरा जाऊ. तुमचं आवरा. अर्जुन दादा, काय आता आपलं काय झालंय माहितीये का? निवडणूक खायला भेटतो ना, ही काय या म्हाताऱ्या माणसांमुळे त्यांचं भेलंय जीवाला पडले, आणि वरनं राहिले कुत्रे ही लय ताप देतात. आज दुसरी गोष्ट, निवड तर खायला भेटानाच, पैसा बघाय भेटाना, काय करायचं? काय ना किती बावळाट सारखं बोलतोय पैसा बघाय मिळून. अरे एवढा मोठा अर्जुन दादा संघ असतो तू कशाला काळजी करतोय? म्हणजे अरे मी आहे की तुला करोडपतीच बनवतो. काय? हा कसं काय? हा, कसं काय म्हणजे आता पाठीमागात बघ बरं आपण कसं केलं होतं, झटक्यात झटक बोकडाचा. हा, त्याच काय? आता काय केलं, पैसा नाही मिळाला, ईशाला किती किती आलं कोंबड्या. हा, अरे तू कशाला माघार घेतोय? मी आहे की. तसली आयडिया तुमची तुमच्यापाशी ठेवा. काय होईल माहितीये का? तुमच्यामुळं करोडपती तर नाही व्हायचो, पण रोडपती 100% होईल. बावळाट आहे काय, तुला सांगून बी उपयोग नाही असल्या गोष्टी. लका हाय जीवाचा म्हणून सांगतोय मी तुला. चांगलं सांगा. सरपंच बाय आले, गप्प बस. त्यांच्या पुढे काय विषय काढला? हा, हा, मुका बसीन मी. बघ तुला काय म्हणलं, निवदाव टापलेले मंदिराच्या तिथंच घावणार. एक तर आसमायपाशी ना ते, एक तर सोमेश्वरपाशी. चल. सरपंच वहिनी इकडं कसं काय? कुठं दिवस उजाडलाय? बसा बसा. आल तो देवाला. देवाला? होय व, आता देवाला आपण सकडं नाही घातलं की लगेच फळ दिलं देवानं आपल्याला. दिवस तसा आहे नवसाला पावणारा, होय ना? आहे का नाही सागर? सकाळपासून आपण येत होतो, ह्यांना गेले गेले देवाचं समोर कसं फळ दिसलं. तुम्हाला नारळ भेटला होय? आता तुम्ही म्हटलं की फळ. अहो सागर भाऊजी, तुम्ही सांगू त्यांना. मला काय म्हणायचंय, आमच्या कामावर लय काम पडलंय, हा, आणि माणसं काय काम नीट करणार मज गडी इथं. हा. त्याच्यावर आम्हाला 2 माणसं अशी पाहिजेत की त्यांच्याकडून काम करून घ्या. मुकदम म्हणून थोडक्यात मॅनेजरच. हा? हा, म्हणजे म्हणून तर म्हणतोय आम्हाला फळ मिळालं इथं देव. देव. हा, म्हणजे ती फळ वय हो. घातल्यावर देव देतो ती फळ. मला वाटलं आम्ही सकाळपासून बसली, नारळ आम्हाला दिसला नाही, त्यांनाच कुठनं दिसला. हा? मी काय आम्ही म्हणलं त्या तुला, फळाचा निवदाव विचार टपली असतील तसंच काम आहे. आम्ही त्या फळाचा विचार केला. राहून दे आधी कामाची विचार. हा, बरं जाऊ दे. हा, मग काय म्हणणं आहे तुमचं? मुकादम म्हणजे काय? सांगतोच. अहो आता तुम्ही काय लय लांबचंय का? नाही. आमच्या विश्वासातली माणसं आहे का नाही तुम्ही? हा, मग दोघं आणि बी. दिवस आम्ही इकडं तिकडं शोधतोय मुकादम म्हणून कुणाला घ्यायचं, आणि आता आल्या तुम्हीच दिसला मला. मग त्यांना म्हणलं मी मुकादम आता सागर भाऊजींना ह्यांनाच म्हणावं म्हणून. तुम्हाला आमच्या सगळ्या इस्तंभूत माहिती, कुठं वावर आहे, कुठं बांध आहे, काय आहे, आणि कशी कामं करून घ्यायची तुम्हाला माहिती, म्हणून तुमच्याशिवाय दुसरं कोणी करूच शकत नाही. खरं का काय? आता काय आहे का नाही? मग काय तर, अगदी विश्वासातली घरातली माणसं. म्हणजे कामाला हात लावायचा नाही. कामाला अजिबात नाही नाही. हात लावायचा. नुसतं काम करून घ्यायचं. फक्त गड्यांकडून काम करून घ्यायचं, ऑर्डरी सोडायच्या नुसत्या. होय ना? तुम्हाला वाटेल तसं फक्त काम चकाचक झालं पाहिजे. तुमचं काय असेल ना, तुमचा पगार पण टायमिंगला होईल, आणि तुम्ही जर ओव्हर काय केलं काम गड्यांकडून करून, ओव्हर टाइम तर केला, मग वर ते काम, सुद्धा हा, आणि काम झाल्यावर बक्षीस बी तुम्हाला देणार नाही. ती जाऊन दे, भट हा. पडलं कामाचं सांगा नक्की. कामाचं नक्की 100%. म्हणजे आता म्हणताय का, उद्या म्हणताय का, परवा म्हणताय जायचं? कधी म्हणसाल तेव्हा. आता आम्हाला सोनेश्वराने प्रसादच दिला म्हणले, फळ दिलं आताच म्हणल्यावर, तुम्ही सोन्यासारखी माणसं भेटला म्हणल्यावर तुम्ही म्हणसाल तेव्हा लगेच देणार आम्ही तुम्हाला. आता म्हणलं तरी चला की. हो,
चला होय होय सागर मग चांगलं झालं आपलं. बरं, थांबा मला इच्छित दे. होय सरपंच आणि वहिनी खरंच तुमचं टॅलेंट आहे बरं का. त्याच्यामुळे तर तुम्ही आजपर्यंत गेली 25 वर्ष झाले पट्टी कोण आहे पट्टी कोण आहे हा बस तुम्हाला मानलं का मानलं माहितीये का. सगळं गाव आम्हाला हुरड फुक्या म्हणतं, पण आज तुम्ही दोघांनी ओळखलं की ह्या दोघांकडे काय टॅलेंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही आमच्याकडे आला का नाही मुकादम म्हणून. गावात इतकी पडले ती पण तुमच्यासारखं असं हिर आहेत का नाही काय पहिली तुमच्यात या आम्ही दोघांनी हिरलो आणि बघा सत आहे का नाही सत आहे. आणि मग आणि आपले हीच माणसं कामाची आहेत. आणि आपलं काम खट करणार हो. हे लक्षात घेतो काय बरं, मी काय म्हणतोय गावापासून वहिनी कामाला तुम्हाला केव्हापासून जमल ती सांगा. आजपासून आजपासून कशाला आत्ताच चाला की लगेच आतापासून आणि मग आहे का नाही चला हो चला. आता बसलं म्हणजे असं पण गडी कोण करा आणत नीट काम करा ना. म्हणजे तुम्हाला म्हणायचं शुभ काम में देरी नको, अजिबातच नाही देरी बिरी काय करायचं नाही. लगेच घ्यायचं हो. काम लगेच हातात. चांगल्या कामाला लगेच सुरुवात करायची चला नारळ मग फोडू चला चांगलं आता. होईल. कुणाचं काय कसं काय यांना जे कळलं ते अख्ख्या गावाला कळलं नाही म्हणून तर सरपंचाने आपल्याला मुकादम घेतलं का नाही करून. गप्पस. ऐका की नाही म्हणलं तरी 30-40 कामगार असतील त्यांच्याकडे, त्याच्यावर तुम्ही घ्यायचे 20 मी घेणार 20 आणि दोघं रुबाब हाणायचं काय. हा. चला की चला बरं, की. काय करता मग? चला की मग चल. लगेच चला 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 लवकर. दर्शन राहिले तुम्ही हा पुढे आलोच आम्ही तोपर्यंत. बर बर या. कशी काय पट्टी पडावली बरोबर बसला का नाही खेळ बसला का नाही. हा. आता मी सांगते तसंच करायचं. तू सांगशील तसं कर बराबर त्यांच्याकडून पैसे फेडूनच घेऊ चल. पैसा ना पैसा आपण फिरून घ्यायचं त्यांच्या. आपण कष्ट घाम गाळून दिलेला आहे पैसा चल. बरं आता सागर काय करू वहिनी हा आम्ही आता जातो आणि लगेच कपडे बदलून येतो माघारी. का बरं आता आम्ही फ्रेश होऊन नको माणसांना कसं वाटलं पाहिजे पोज मध्ये. बरं ऐका की आम्ही काय करतो डायरेक्ट तुमच्या त्या खालच्या रानातच येतो. बर नको 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 घरी या आधी मग तिथनं मी सांगते तुम्हाला काय करायचं ते. बरं घरी तर चालतंय. घरी. काय हा. आमचं नाही काय. या या आवरून या. आवरून, आवरून. उशीर करू नका नाही ना हा हा दिवस मावाळतोय लगेच रानात धुमाकूळ बिबटे सुटल्यात किती अवघड झालंय. रानात बी जायची पंचायत आहे. वायरा वायरा पळायला लागल्यात, जंगल ही तोडल्यात. काय झालं लोकांनी जंगल ही तोडल्यात ती बघी सारखी बिबट्यांची बातमी. काय मग रानात जायची पंचायत. खरंच की बाबा लय अवघड झालंय. माणसांनी केलंय ना जंगल तोड करून जंगल कमी केल्यामुळे. हो त्यांनी काय करायचं प्राण्यांनी. मग काय. हे सागर ते राहून दे तुझं लका वाट बघून जीव कटवून गेला. तुझं झालंय का नाही आधी सांग मला. आता हे काय झालंय नाही तर काय झालंय. मग झालंय नाही तर काय झालं मग काही तर बसतो का कवर बी. हो मग 5 मिनिटं ह्याला काय लागतंय का नाही. थांबा 2 मिनिटं आहे. थांबा मला पेपर ठेवून द्या आता. तुझं काय ऐकू दे मला काय आहे की नाही. चल जाऊ दे एक काम कर आज दादाला आणि मला जेवाय वाढ मस्त मध्ये. जेवाय वय. अरे सागर तुला सांगू का मी काय अवस्था आहे तुला काय माहित नाही. तू एवढा मोठा गड्यावानी गडी झालाय सागर. तुला हे सांगून सांगून मला बी आता मलाच लाज वाटायला लागली. काय होतंय सांग का तुला घरात तर एका आपल्या पिठाची चिमूट नाही. आज एका कोण आणती उसनं पासनं उद्या दुसऱ्या कोण आणते. मग तुला कसं वाटतंय सगळं खाय घरात आणि तू येतोय डायरेक्ट जेवाय मागतोय सागर. अरे मला आता दुसरं माणूस ना उसनं पासनं दिया बी कटाळल्यात. हा आणि तू वाण्याच्या उराव जगन अजून रात्री पीठ आणलं 2 भाकरी केल्या तवा जेवला. आता स्वयंपाकाला काहीच नाही बसली पेपर वाचत. काय करू तू कुठवर आणू. तुला जरा अक्कली आहे ना बाबा. 4 रुपये घरात कमवून आणाव्यात म्हणजे आपलं घर चालल. स्वतःला पोटाला खायला नाही तर बिबवा घालायची बारी आली. वरण अजून वाण्याच्या उराव जगन केवढी. हा घरात नाही आणखण रिकामात दानका स्वतःच्या नाही पोटाला नारदून दादा देऊन जा. नाही नाही माझं नाही काय देवाशी हो कसलो फुगलोय पोट ऐका अजून माझं जेवण. तू काय कर सागर तुझंच उरक महत्वाचं जेवणाचं. तुम्हाला नाही जेवाय ना लय जेवलोय. बर हो काय कमीत कमी नका तू अर्जुन दादा पुढे तरी माझी इज्जत ठेवत का. आता काय इज्जत ठेव हाय परिस्थिती तीच खरी सांगते मी. का खोट आहे का ह्याच्यात काय. ऐक की सागर मी हाय ना खरं ती खरंच बोलत असते. खरंच नाही तुझ्या घरात आणि लोक मला सवय नाही ताकाला जाऊन भांडण लपवायचं मला येतच नाही. मी रिअल मध्ये खरं आहे ती सांगत आहे.
मग त्यापेक्षा लय जर धोबत असलं ना तुला तर कमवून आण आणि अर्जुन दादालाच काय एकट्याला 4 माणसं अजून आण जेवाय तरी मी घालू शकते त्यांना जेवायला. बर ऐक, आता तुला सांगतो, इथनं पुढं कोणाच्या दारात काहीच आणायला जायचं नाही. उचलं नाही, पासलं नाही, काय नाही. आता हे सागर काय असा तसा नाही राहिला. हे अर्जुन आणि सागर मुकादम झाली, मुकादम. मुकदम म्हणजे काय ताई तुम्हाला मुकदम म्हणजे कळत नाही म्हणजे मॅनेजर. मला वाटलं मुकादम म्हणजे तसल्या मुख्या वाटल्या मॅनेजर होय. आ हा त्याला मुकादम म्हणतात काय. मॅनेजर मॅनेजर आता असं तसं नाही. त्याच्यामुळं कुठंच जायचं नाही, कोणाच्यात काय उचलं पासणं नाही, समजलं का. अरे कशाला जाते मग मी बाबा. हा मला माणूस दारात दे की उभा करा नाही लय म्हणजे असं कसं करतं माणूस सारखं गेलं का नाही मागाय माणूस म्हणतो आली बाई मागण्याशिवाय कामच नाही काय. बर सागर मला काय म्हणायचंय, या चांगल्या कामाला वेळ नको. बरोबर आहे सागर. अरे तुम्ही ते मुकदम झालाय ती लय चांगली गोष्ट आहे. मला पण असं म्हणजे लय मला अभिमान वाटायला लागलाय की मी बाबा बाहेर गेले म्हणजे कसं असं बाहेर गेल्यावर बाया करत होत्या ना अशा कुचक्यासारख्या. मग आता मला त्यांना सांगाय की पोरग माझं मॅनेजर झालंय. हा पोराला नाव ठेवत होते ना, म्हणजे मला लय नाव ठेवत होत्या. आता त्यांना सांगेल की बघा माझं पोरग कसलं कामाला लागलंय मॅनेजरच झालंय. सांगायचं त्यांना, त्याचं काय तवा. आता मी बाहेर गेली आणि मला जर बायांनी विचारलं तर मी मुकदम नाही सांगणार, मी म्हणणार मॅनेजर झालंय माझं पोरग. हा मग त्यांना तसे पण मला सांग की कशात झालंय मॅनेजर ती मला सांगितलं पाहिजे पहिलं. काही येड्यावाने ताई विचारताय, शेतात येतं नाही सरपंचाच्या रानात. काय सरपंचाच्या रानात काय नशीब माझं. सरपंचाच्या रानात. आता बाबा मी म्हणलं एखाद्या कंपनीतच तुम्ही झालाय मॅनेजर, तुमच्या हाताखाली 5-50 पोरं असतील, किती नशिबाव मी आता छानून घेऊ का अशी. आता काय तिथं तरी आमच्या हाताखाली 60-70 लोक आहेत का आम्हाला. सांग. आणि कंपनीला काय करता. नुसतं सरपंच बाय म्हणजे वैदी नुसतं गाड्यांकडनं काम करून घ्यायचं. अजिबात तुम्ही कुठं हात लावायचा नाही. नियोजनबद्ध काम लावायचं आणि निवांत झाडाखाली नंतर बाजाला येऊन बसायचं. अजिबात कुठल्या कामाला हात लावायचा नाही असं म्हणतात सरपंच. म्हणून आता कसं आहे, म्हणून तर तयार झालो, चांगल्या कामाला उशीर नको, कळलं का. आता आहे ना जेवण कवा करायचं, जेव्हा माझ्या कष्टाचे पैसे येतील ना, आजच आणणार. आजचा दिवस भरला की आज कष्टाचे पैसे घेऊन येणार, आजच सामान भरायचं आपण आणि मगच जेवण करायचं. जाकी आशीर्वाद आहे माझा. जेव्हा तू कष्ट करून कमवून आण, संध्याकाळी आपण स्वयंपाक करू पोटभर खाऊ, पण कष्टाला फळ येतं. कष्टाचंच फळ असतं ना तिथं आपल्याला महत्वाचं असतं. बरं असू दे, आता तोंड गोड कर, आशीर्वाद दे. चला पटकेली तोंड गोड करायचं राहून दे, पाया पड. चला. आशीर्वाद आहे तुम्हाला. बघ ना आता काय अवघड आहे का हे, गुरांना बी खाया टाकलं नाही, शेण पाणी बी काढलं त्या ज्ञानबानी. जाऊ दे, हे बघा भिजावलंय का. काय हातात तोंडाले आलेली पिकं जायची. काय अवघड खेळ आहे बाबा. मग काय तर काय सागर सरपंच आता तुम्हीच की म्हणला आम्हाला हो. या उरकून घरी आलोय की उरकून. आलोय की पण आता चला सांगा आम्हाला काय काय काम कसं कसं आहे ते, कुठलं गडी कुठं लावायच्यात काय. काय झाले हो की ज्ञानबा भिजवायचं राहिले या. आणि अचानक त्याच्या काय झालं तिने काल काय म्हणला ती बायकोच्या त्याच्या पोटात दुख बायकोच्या त्याच्या पोटात दुखत होतं म्हणून दिला ना तुम्ही दिलं पैसे पैसे त्याला त्याला. दवाखान्यात नेला. आणि ते आज कामावच नाही. काल मंगळवार बाजार झाला, आज कुठे काम भिजवायचं राहिले या. असंच गुरांना करतात खाया ना नाही, सागर शेण भाऊजी. पाणी पडले. गडी एवढं कामाला लावायचं, पैसे मागतात बाजारच्या आदल्या दिवशी ह्याच्या दिवशी, आणि पैसे घेतात तर परत कामच नाही 2-4 दिवस. आता आम्ही बघा की त्यांच्याकडनं काम कसं करून घेतो. तुम्ही आम्हाला मुकादम केलंय का नाही, मग काय आणि मग बघा त्यांच्याकडनं काम कशी काय करून घेतो ते आमच्या सोडा जबाबदारी. कसलं टेन्शन द्यायचं नाही त्यांना. येऊ आपण दोघ आहे ना, एके जीवानं काम करून घ्यायची. आता काय झालंय माहिती की भिजवायचं पडलंय, जाऊ द्या मरू द्या. असं कर की गुराचं
शेण पाणी काढून खाया तरी टाकला का तू तरी आणि मी वय मग कोण मी टाका नाही करणार असलं काय. का आता मग मी काय करणार सांग की तू तरी मग तिकडे तुम्ही करा नाही तर काय करा. हे आहेत की दोघं ह्यांना सांगा करायला. हे आपल्याच्या नकर जमणार नाही सागर, तुला आधीच सांगतोय. मुकदम म्हणून मला रो बाबा बोलावलं, हे काम असलं कोण करतो बाबा. अब तुझ्या जिबीला हाडबीड आहे का नाही काय? त्यांना कशाला बोलावलंय? मॅनेजर म्हणून बोलावलं, तुला का कुशाल त्यांना काम सांगतीस? जाऊ दे मरू, तू तरी करणार नाही ना? मी नाहीच करणार असलं काय काम. हे बघ, गाड्याने गुरं सोडली म्हणून काय मालक ऐकणार नाही. मी समर्थ आहे, करणारच मी. सर बाबांना करतो तर काय करतो काय हो सरपंच थांबा. काय? तुम्ही नाही करायचं अर्जुन दादा. आजच्या दिवस करू की काय होतंय, सरपंच आपल्याला एवढं मानते राव, काळजातला तुकडा म्हणते. सरपंच कशाला बोलवलं आपल्याला? तू म्हणतोय म्हणून करू लागतोय, नाहीतर मी बाबा असलं काम करायचो नाही. चला तर मी बी तुझा एक तू नाही इलाज आहे. सरपंच पुढे येतंय का ती करायला आपल्याला? सरपंच आपल्याला काळीच मानते, सरपंचाला हे लावायचं वैशाल काढायला. आजच्या दिवस होईल ताप, लागू लगेच कामाला. बर सरपंच रमते, आम्ही काढतो काय आज. बर करा बाबा, तुम्हाला जाय आली तर आता मला बी बोलले काम आहे ती. पण आजच्या दिवस आहे. चालतंय, आजच्या दिवस तरी करा. बर काढतो आम्ही. लागा लागा कामाला लागा. मी त्या दाऱ्याचं बघतो म्हणजे. नाही व. आता हे घेतलं होईल. आणि ते काल तुम्ही तुक्याला पैसे दिलेत किराणा आणायला, त्याने अजून त्या सामान नाही आणून ठेवलं. आणलंच नाही अजून? नाही अजून आणलं. आता देवा, तो बी गेला का? तो बी गेला. आणि त्या गणपत दळणावाल्याकडे आपण दळण टाकलेलं, ते दळण पण नाही अजून आणून दिलं. बरं असू दे, तुम्ही हे करा, मी दळण घेऊन येतो. मग काय आता मला बी खायला लागतंय, मग काय करू? तुम्ही कशाला जाता या? का? तुम्ही थांबा इथं, सागर भाऊजीला लावा माझ्याकडे. काय त्यांना काय कुठल्या लेवलला आणलंय आपण? त्यांना मॅनेजर म्हणून आणलंय. तू काय नाही ते गरगडी करते का त्यांना? गरगडी नको, ती कामाचं करून घ्यायला लागले. ते राहते का आपलं होईल का काम? आता त्यांचं घर आणि आपलं घर काय वेगळं आहे बाई? हाय बरोबर, पण कसं आहे, बरोबर वाटत नाही ग. मी कशासाठी आणलं या? आणि तू काहीतरी काम लावती त्यांना, उद्या तू म्हणते भांडी घास, दोन गा, हे काय बरोबर दिसतंय का? होय सागर? नाहीच की सरपंच, हे असले कुठं काम असते. जाऊ द्या, मी इथं दळण घेऊन मग आता. हा काय आता नका सरपंच, मला बी खायला लागतंय काय मग? असू द्या. मग काय करतो? तुम्ही आम्हाला काळजाचं तुकडं बांधलंय का? हो, तुमच्या नाही येऊ द्या. जातो की मी. जातोय का? सागर तुझी जाऊ दे, एक दिवसासाठी तू दळणाकडे जा, मला त्रास होऊन दे. मी झाड लोट समज काढतो शेण पाणी. सरपंच नाही, सरपंचाला असली का मग आपण असताना हे अजिबात नाही. तुम्ही हात लावायचा, आम्ही आहे की. ये तेवढं दळण घेऊन. मला बी हाय म्हणते का सरपंच दळण घेऊन. गणपतीच्या गिरणीत ठेवलंय ना हा, दळण. हा. आणि किराणा ती यादी बिदी देऊन ठेवली. सगळं दिलंय, सगळं. नुसतं घेऊन यायची पिशवी आहे. अर्जुन दादा ही जा करा तुम्ही. माझं मी आम्ही करतो. घेऊ. तुझं काय चला, टेन्शन चला, घेऊ नको. सगळ्यांना चहा ठेवते चांगला. बरं येऊ का अर्जुन दादा? हा? आलो लगेच. हा, करतो माझं मी. मी दार बिर बघून आलो. हा, चांगला मुकदम मला बनवला खरं, त्याच्या नादी लागून. अरे मुकदमच काय, पण तुझ्यासारख्याच्या नादी लागून भिकारीची पद घेतलेली परवड नको. ती दिलंय मला पदला का काय सांगितलं. लय भारी धंदा आहे, काय करायचं कशाला? आता काय आता सांगतो तुला मी. कशाला सरपंचाच्या नादी लागायचं होतं? काय पण जाऊन दे, बिचारा चांगला आहे. आता तर कांबारच गेली, काय केलं नाही बाबा. असल्या तर बाहेर पडून नाही उपयोग. आता जागांना मला बरोबर केलंय. आता काय रे देवा करू? अरे या सागरच्या नादानं खरंच नाही बाबा, ह्याच्या भल्याच्या नादा लागावं. हा. आई. दमून आलाय, पाणी घेऊन ये, पाणी पाणी बिचारा दमलाय. ये बाबा बस, बस हो, बस इथं. काय झालं एवढं वाकायला? काय आता शब्दाला जागलो त्या सागरचे. नको झाले कंबळ पाणी एवढे, पाण्याचा गोट बी नको वाटतोय घ्यायला, पण घेतो. आता काय एवढे गुरु आहेत मग एवढं वाकायला? दमला असेल तेव्हा कामाची सवय ना त्याला. तो का सागर भाऊजी काय देतात ना? थांबा, 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 थांबा. दमला बिचारा. दळण बिगी. वहिनी पाणी भर बिचारा. सरपंच हा, बस बस बस. 4 महिन्याचा आहे का 5 महिन्याचं दळण सामान तुमचं? बाबा गडीच काम करणार, काय सामान राहिल्यावर तरी काय करणार?
पाटण गेली किती 4-4 महिन्याचं सामान आहे का काय? राहिलेच तेवढं तर काय करणार ती गडीच काम करणार तर करणार काय तुमच्या सारखेला का चांगली माणसं मला मिळाली ती तेवढं मला मदत करा आता हो सरपंच हो का आज गडी नाहीत म्हणून आम्ही हे काम केले. बरं ते जाऊ दे. आता आम्ही कोण आहे? मुकादम आहे. टाईट मुकादम आहे. सरळ सरळ टाईट. आपण कोण आहे? मुकदम. हे बघ, तू शेतीतली सगळी कामं बघायची आम्ही दोघच की. एक काम करायचं नाही तुला बाकीची घरातली इतर काम आहेत का नाही ग्रामपंचायत मी काय सांगेन माझ्या हाताखाली गावात काय असलं तर नाही नाही सरपंच तसलं नाही. तुम्ही काय सांगितलंय? शेतीतच फक्त दोघ जर तुम्ही मुकादम आमची पाहिजे. फुटली नाही पाहिजे. हा आता जाऊ दे चला. तुमच्या मनाने कसं म्हणचाल तसं आव, तसं करण्यापेक्षा काय रानातलं असेल तर दोघं बघतील आणि तुमचं काय असेल ऑफिसातलं ह्याच्यातलं त्या दोघंच येतील काय होतंय त्याला आणि होय हो, ते ऊसतोडे आलेले आपल्याला हो आले ती की ती 40 गडी आहेत पण दिवसाला एक टायली सुद्धा भरणार ती काय बोलते मग काय त्या दोघांना घेऊन जावं तिकडं म्हणजे पटक्यानं कामाला लागतात आणि लक्ष ठेवून काम करून घेतात एवढी गडी आहेत हो, देतात का चांगलं लक्ष? एवढी गडी आहेत ना एक मुळे तुटली की बसतात एक मुळे तुटली की बसतात लक्ष ठेवायचं कोण नाही त्यांचं वहिनी कायच काळजी करू नका आता. साधारण मी आहे ना त्यांचा दोघात पाडतो असं उभं थांबून काम करून घेतो. नुसतं थांबू नका काम करून घ्या सगळं हा जीवा भावाची विश्वासाची माणसं आहेत ती करून घेतील ना घेताल की पण सांगितलेलं बरं असतं वहिनी सरपंच तुम्ही काय आम्हाला ओळखले? तासात त्यांच्याकडनं टेलर बनवून घेणार तासात. 3-4 एकर तर दिवसातच तोडायला लावणार. 3-4 एकर. हो बघ आता हा 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 सागर तुझं तू गडी सांभाळायचं माझं मी सांभाळायचं नाही तर आपल्याला नजर ठेवता यायची नाही. मग किती एकर? 3 एकर दिवसात. चला तुम्ही बी बघायचं नाही नाही वहिनी तुम्ही बी चला. आमचं काम कसं आहे परत म्हणाय नको. कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर असतंय. कसं राहतं तुम्ही उद्या म्हणणार भाऊजीनं म्हणलं नुसतं फुकाट तोंडात हवा घालावली 3 एकर तोडून गेली दिवसात. तसं नाही तिथं प्रत्यक्षात तुम्ही बघायचा दोघं. चला लगेच. चला चला उठा उठा रुबाबात काम करायचं अजिबात हात लावू नका चला टेन्शनच घेऊ नका. उठा पटकन पटापटा काम होत्याची गेलो कुठं अर्जुन दादा गडी नाहीत काय नाही. सरपंच एकी आयला काय अवघड झालंय बघा की आता गडी बी नाही तर काय करायचं मग आता तुम्हाला आता आणलं होतं मग आता मॅनेजर 30-40 माणसं होती एक बी टायली जाईना भरून मी तरी काय करू सांगा की काय तू तर म्हणणार बाबा तिथं घरी की दिवसाला 3 एकर देतो तोडून. कसा तोडणार आता दिवसाला 3 एकर? 40 गाडी दिसतोय का तुझ्या पुढे एक तरी त्यातला गडी? ह्यांचा लाड बहुता हो का बा वहिनी? मग काय तर काल देऊन टाकलं त्या टोळीवाल्याला पैसे आता हे अर्ध निम्म राहिलंय तोडायचं आता ही अर्ध निम्म तोडले तर काय करायचं सांगा बरं सागर कसं आहे माहिती का त्यांची लेकरं बाळ उपाशी मारत्याल म्हणून मी दिले पैसे मग जाऊ दे येतेलच की उद्या. कशाचं येते तेव्हा 2 दिवस झाला आले नाहीत अजून काल पैसे मागाय तेवढा आला होता तोंडवर करून की दिले लगेच ह्यांनी पैसे आता आणि थोडं कसं सगळं दिलं तुटायच्या आधी मग आता काय करायचं वहिनी? काय आता करायचं काय कोणच नाही म्हणल्यावर काय करायचं आपण? आता द्या की तुम्ही तोडून मग तुम्ही म्हणलं की होय. ऊस सगळा पांडुरंगा तो तुला सांगतोय खाली भेटलं पण वर भेटू नको. माझे तर का व्हायचं नाही. एक तर माझी कमार गेली कालच. काय तर सरपंच उचला देवा उचल बाबा. काही आमची चुकी झाली तुम्हाला हा म्हणून. ए, हा? तुला काय अहो, तुम्ही काय म्हणलाय आम्हाला? मुकदम हे वय मुकदम आम्हाला ऊस तोडायला लावतात. वैदी पटतंय का तुम्हाला? तुला काय पट्ट बिट्ट का नाही त्यांना मॅनेजर म्हणून आणलं आणि त्यांना ऊस तोडायला होती होय मॅनेजर म्हणजे आपल्या घरातलं झालं ना अगं आता थोडं तुमचं रान आणि आमचं रान काय वेगळं आहे सागर बाबा अहो वहिनी ते रानाचं वेगळं तोडायचं वेगळं. हे ऊस गेला तरी तुम्हाला फायदा होणार नाही व्हय कुठला आम्हाला कशाचा फायदा? मग करून देणारच काय आम्ही तुम्हाला तुमचा फायदा पण नाही नाही थांबा नका त्यांना कुठं ऊस तोडायला होती होय हा ना इकडं आण कोयता माझं मी तू तुम्ही बी होऊन आलाय वय तुम्ही. तू मला सवय लागायचं मी काय करणार नाही असली काम बरं करतो बा मी आता मला केलंच भाग आहे ना मी करणारच की मी काय करू मग मी काय करतो तर माझा ऊस जायलाच पाहिजे की घरी त्यांना दोघांना घ्या साखर नका नको मला सांगू. आता सरपंच एकटं काढल्यात तर आपल्याला बघवल का? सरपंच किती बांधते बायकोला आपल्यासाठी माहिती आहे ना. आता सरपंच साठी करू एवढ्या बार
आजच्या दिवसाने काय व्हायचं उद्या तर यायच्यातच की. पण तू कंबर तुझ्यासाठी आणि सरपंचासाठी काय तुला शब्द दिलाय? मॅनेजर टाईट टाईट टाईट. मॅनेजर कसा असतो? अरे कंबर दुखल म्हणून रे म्हणलं कंबर बांधून तोडतोस. कंबर बांध हीच करायची नाही, खचून द्यायची नाही, उचलायची. आता काय करतो? सरपंच तुम्ही नाही काम करायचं. बरं दारा बाबा करताय तर तुम्ही. धरा बाबा म्हणजे तिथं नाही येणार तुम्ही. येतो की मी बी यायचं की तुमच्या संग हायतच येतो की रे मी. येतो करा माझ्यासाठी तेवढं काय चल करणार. करू काय हो का करायचं? सरपंच, आता तुम्हाला एक सांगतो, केवळ तुमचा आमच्यावर जे जीव आहे त्या जीवापायी ही काम करतोय. नाहीतर आम्ही मॅनेजर म्हणून आणलंय ना, असंच बसून काम केलं असतं मॅनेजरासारखं. पण आता हे तुम्ही आमच्यासाठी बायकोला भांडताय, ही भगवाना वहिनीला, म्हणून आता तुमच्यासाठी तूड काय होईल ती होईल. काय असू द्या करा गावात कशाला माझी पोझिशन घालावताय का सरपंच आहे मी. बरं. हा? तुम्ही आहे म्हणून मी आहे. त्यांना बी गावात करा, इज्जत करा. आहे सागर. लावू जाता धरतो तिथ नाही धरतो हित नाहीतर जवळजवळ धरल्या पैसा लागल बाबा. काय खरं दिसत नाही यातलं काम रे देवा. या तुम्ही. बरोबर ऐका की लय लांब जाऊ नका. नाही इथंच आहे. पदशीर काम करा. हा तुम्ही कांदा ना कांदा गोळा करा बरं का. या सागरच्या नादानं माझं वाटलं काय खरं नाही. आता एवढा ऊस तोडा बिडायचं लावलं तर अवघडच व्हायचं मला. तुझ्यामुळं नाशके मला करावं लागतंय. नाही तिथं शब्द देतोयच. काय करायचं, सरपंच आपल्या जीवाभावाचा आहे, काय होतंय, थोडं काय होईल ती होईल. नाहीतरी उद्या रोबाबात बसणार आहे की असं करून, ए चल रे हे तोडून घे. आजच्या ह्याने काय होते थोडा. तोड तोड एका दिवसानं काय होतंय म्हणा. माणूस बी आपलाच आहे. सागर काय कर तू जरा वेळ तोड काय मी लगेच अर्जंट कॉल आलो. बसला कॉल. तुला काय करायचं आलो तू तोड तर लगेच आलो मी. तो कोयता येत आहे येतो मी. तोड काय होईल ते होईल तोड काय टेन्शन घेऊ नको काय होईल ते तोड. तसं काय सरपंच बाईचं डोकं या. डोकं गड्यात तुझ्यासारखी अशी लक्ष्मी मिळाल्या परपंचाला काय उदाहरणाची येणार की, हा? आहे का नाही? हा. तुम्हाला ते हॉटेलसाठी घेतलेले पैसे, अजून तुमचं नाव सांगून माझ्याकडून नेलेले पैसे, आता कसा बुदबुदा पडतो या. असंच करून घ्यायचं. अजून ते आपल्या 5-50 कोंबड्या नेलेल्या हो ती सगळं पैसा तो वसूल करून घ्यायचं. एक काम झालं की एक काम बसूनच द्यायची नाही. अजिबातच नाही बसून द्यायचं. आणि जेव्हा हिशोबाचा पगार हिशोबाची येळ येईल का नाही हिशोबच करायचा. हाकलूनच द्यायचं सांगायचं ते त्यांना. मागचंच तुमचं पैसे राहिलेत आमचं ते हे अमक्या वेळेस अमकं नेलं तमक्या वेळेस तेवढं नेलं हा त्या टपरीच्या वेळेस नेलं कोंबड्या एवढ्या चोरीला गेल्या त्याचा हिसाब सगळा सांगायचा. तसंच सांगायचं. आणि ह्यांच्याकडून कामाशी काम आपलं पैसे तर एवढा ऊस तोडला का नाही आपला की फिटत्याल, पण ह्यांची जिरवायची जात. नाही नाही जिरते आपापच हा काही का काम थोडं वय 2 दिवसात तोडून घ्यायचा एवढा हा. सगळं ऊस. गोड बोलायचं फक्त तू गोड बोल आणि मी वळतो नसतो काय वाईस थोडस तो तर रागवायचं बी परत सांभाळून घ्यायचं म्हणजे बराबर होतंय काम बघ. हं, हे नका सांगू मी हाय म्हणून तुमचा संसार नाही होतो तुझ्या ग तू लक्ष्मीच खरंच ग बाय माझच खरंच हाय का नाही? तुझ्यामुळं माझा परपंच झाला नाही तर काय मला येडा बागडाच की मी तू हाय म्हणून चाललंय. जाऊ द्या मरू द्या. आता हे बघा बोलतात तसं तोलतात का. 3 एकर तोडून देतात का बघू आणि 3 एकर तोडून घ्यायचं त्यांच्याकडून. लांबनच लक्ष ठेव की त्यांच्या जवळ गेलं की ती इवाळत्या लागते. लांबच का करू? होईना पण लक्ष तर ठेवायला लागेल का ठेव नाही. ना हळूहळू मागणं लांबच थांबायचं त्यांच्यापासून जवळ गेलं की ती गाळ पाडतेली मग चालतंय. हा? हा लांबच ठेवलं. तिथूनच लक्ष देऊ त्यांना. हा तू पाहतो आताशी मला तुमचं प्लॅनिंग कळला. बरं झालं आलो नाही ह्यांना काय ग पार नको नको केलं असतं. पटकन सागरकडे जातो आता. ए, काय चाललंय तुझं काय करतोय काय तुला माहित नाही लय मोठा प्लॅनिंग. लेली हा
अरे नशीबनी गेलो, नाहीतर आयुष्य पत आपलं त्यांना सागर पुसकटच पडलं असतं कष्ट करून करून. म्हणजे अरे त्यांनी म्हणत होते वडापाव होतो गाड्याला पैसे, कोंबड्या नेल्या चोरून, आता म्हणणं यांना सुट्टी नाही. आपल्याला कसं केलंय, ती एक करतोय हाणल्यावानी आणि एक करतोय रलड्यावानी. तो माकडा मध्ये मध्ये पडतोय. सरपंच आपला करदारा का माझ्याच्या नावाला नाही, तुला सांगतोय आता मी सुट्टीत देणार नाही. माझं असं डोकं आणलंय, काहीतरी आयडियाच काढणार मी. म्हणजे आपण ह्यांच्याकडनं पैसे घेतलेले कोंबड्यांना, ती कोंबड्या चोरलेले, हा हात उसने घेतलेले पैसे, त्याचा बदला बदला. करतात होय. हा अर्जुन दादा आता काय करायचं नेमकं? अरे मी आहे की, तू कशाला टेन्शन घेते, कान घे इकडं. फक्त कपडे बिपडे सारे काढून काय करतो मी आता जातो आणि लगेच तुझ्याकडे येतो, कळलं? खरं ना? फक्त माझ्या विश्वास ठेव. वाचवा 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 दादू पप्पा कामाला गेलाय, लय काम करतोय बाबा आता, लय पप्पा आता काम करतोय, हाय का नाही ग? हा हा लय काम करतोय, किती हसाय आलंय तिला. पप्पा लय काम करतोय म्हणल्यावर तुला नाही आला हसाय? वाचवा वाचवा वाचवा. यो काय अर्जुन दादा? काय मोठा कमी लागलं काय, मोठ्याच्या मोठा बिबट्या तुमच्या राहणार सरपंच, कसं बसा माझा जीव वाचला. सागर कुठे? सागर कुठे? सागर कुठे? सागर आम्ही बिबट्या बघतात पळस घातली मी, आता सागर काय सागर बघायचं, आपण बघायचं. बघायचं. सागर भाऊजी कुठे आहेत? तिथंच विसत असते. त्याला सोडून कसं काय आलाय? आपण मागणं ओरडतो का काय झालं काय झालं? अहो त्या भीतीने मी पळत सुटलो. आपण कळलं पाहिजे आपल्या बरोबर काय तर. आता म्हणून आपण तरी आपला जीव वाचवा, मग पळत काढला मी. आता कुठे बसताय? चला बघायचं त्यांना आता पटकन. कुठे कुठे आपण बघू. आपण बघू तरी गेल्या. चल बाबा चल, तू माझ्यावर नका मोठा. मी नाही सरपंच तुमच्या रानात, माझी ताकदच नाही. मी आता बघून आलोय, माझं वाटलं कशाला मला नेता रानात तुमच्या. तसं करा, तुम्ही तुमच्या रानात जा, तुम्ही सांगते तिथं तोडत होतो. चल माझ्यावर लय मोठं काढ येईल नका, माझ्या वावरात झालंय ती, आणि माझ्यावर येईल सगळं नका. काय माझा जीवा भावाचा माणूस तुझा बी दोस्तच की र. चल लवकर त्याला हुडकून, तुला माहिती ना कुठे ती. हाय पण माझ्या तर काळजाचं पाणी होतं, तिकडं पाऊल काढायचं म्हणलं तर माझा आरोग्य तर कापतो. आता कसं आहे माहिती का, वन विभागाला सांगावं लागेल, ती बिबट्या कुठे ती पकडावं लागेल. तू कुठं हाताची तरी सांगशील का नेमकं ठिकाण तरी त्याचं? तुला नाही नेला तर मला कसं कळणार? चल चल रे, तू काही बी कर, चल पण चल, तुझ्या पाया पडतो. चल 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 बाबा. चला सागरचं काय झालं देवाशपथ, मला काय करू नका. सागरचीच मला काय घ्यायच का, मोठा बिबट्या आहे. मला भीती वाटते मला पण. काय कर सोडून जाऊ नका, मला लय भीती वाटते. काय करणार माझं तर सरपंच, काय करणार. सागरचीच मला काळजी आहे, बाकी काय नाही. सागरचं काय काय केलं का काय? सागर येतच होता, येतच होता, येतच होता माझ्या सागरला, येतच होता. मोठा आहे सागरच, काय कळलं काळजी वाटते. त्या बिबट्याला कसं कळलं असेल की शर्टाच्या आत सुद्धा मासा आहे? अहो खरं झालं,
अर्जुन दादा पोरग माझा कुठे जोडीदार जोडीदार म्हणून इथं सोडून गेला बाई त्याला